महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शांताराम भाऊ फिलसे फाउंडेशनचे भव्य लोकार्पण। नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा सन्मान। समाजसेवा, समर्पण आणि विकास या मूल्यांचा वारसा जपत स्थापन करण्यात आलेल्या शांताराम भाऊ फिलसे फाउंडेशनच्या लोकार्पण सोहळ्याला तसेच राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि शेकडो नागरिकांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध शाहीर भगवान सुकुम यांच्या स्वागत गीताने झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद शेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले व विकास शेठ गोगावले यांची ऑनलाईन उपस्थिती लाभली। तसेच महाड पंचायत समिती सभापती प्रेरणाताई जितेंद्र सावंत, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल शेठ चांदले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनसूरभाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रभाई सावंत, माजी उपसभापती सुहेबभाई पाचकर, पंचायत समिती सदस्य सबिहा सनाहुल्ला पाचकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान नुकताच निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। समाजकारण, ग्रामविकास आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात आला। यावेळी अत्याधुनिक डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून शांताराम भाऊ फिलसे फाउंडेशनचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले। उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला। त्यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत तसेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद शेठ गोगावले यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी स्वर्गीय शांताराम भाऊ फिलसे यांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव केला। त्यांच्या विचारांचा वारसा जपत फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक विकास, क्रीडा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहावे अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। नामदार भरतशेठ गोगावले व युवा नेते विकास शेठ गोगावले यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देत समाजातील वंचित व गरजू घटकांच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांना गती मिळेल तसेच फाउंडेशनसाठी सढळ हस्ते सहकार्य करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख दिलीप उकिरडे, विभाग प्रमुख कृष्णा सुकुम, शांताराम मालक, उपविभाग प्रमुख शीतल विचारे, राजूबुवा सकपाळ, दुर्गेश सुतार, संपर्क प्रमुख राजेश मौले, युवा नेतृत्व ॲडव्होकेट राजेश देवळे, राजेश सुकुम, राहुल उकिरडे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन फिलसे, आदिस्तेचे सरपंच मारुती मौले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। महाड तालुक्यासह विशेषतः दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि शांताराम भाऊ फिलसे यांच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला। त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रमाला अभूतपूर्व यश लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष प्रमोद शेठ गोगावले, उपाध्यक्ष एकनाथ सुकुम, सचिव सचिन राणे, खजिनदार सचिन घाणेकर तसेच फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मिलिंद चिंबडे यांनी केले। उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सेवा आणि विकासाचा नवा अध्याय सुरू करणारा हा लोकार्पण सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश नवले, सहतृप्ती भोईर, मुंबई।